कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. गेले महिनाभर विधानसभेच्या ज्या धूमधडाका सुरू होता त्या सायंकाळी 5 नंतर प्रचार थांबणार आहे. खऱ्या अर्थाने प्रचार थांबल्यानंतर ज्या पद्धतीने प्रचार केला जातो की आता ह्यानंतर आमच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहून काळजी घेणं गरजेचं आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघातून आमच्या महाविकास आघाडीचे आणि खिरडीचे सुपुत्र सन्माननीय प्रशांतजी यादव हे आपले उमेदवार आहेत आणि मी सर्व जनतेला चिपळूण संगमेश्वर असेल माझ्या खिरडीवासियांना आवाहन करतो, त्याचबरोबर माझ्या शिवसैनिकांना एक साथ घालतो की काल आमच्या शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन झालेला आहे. 17 नोव्हेंबर आमच्या शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन आहे आणि 23 जानेवारी हा शिवसेना प्रमुखांची जयंती आहे. 2 ते 2.5 वर्षापूर्वी ज्या शिवसेना प्रमुखाने शिवसेना 57 वर्ष वाढवली, अनेकांना आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, त्यानंतर 2.5 वर्षापूर्वी ज्या शिवसेना प्रमुखांनी शिवसेना वाढवली त्यांची शिवसेना फुटली, त्यांचं पक्ष तोडलं गेलं, पक्ष फोडलं गेलं. त्या खऱ्या अर्थाने आज सन्मान्य उद्धव साहेबांना ज्या पद्धतीने खुर्चीवरनी खाली उतरवलं गेलं, त्यांचा प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये राग आहे. आज खऱ्या अर्थाने या शिवसैनिकांच्या ज्याप्रमाणे निकाऱ्यावरचा जो फुंकार फुकल्यानंतर ज्या पद्धतीने निकारा पेटतो, त्याचबरोबर मधमाशाच्या पोळ्यावरती जो आघात झाल्यानंतर ज्या पद्धतीने मधमाशा पेटून उठतात आणि अटॅक करतात, त्या पद्धतीने आमचा शिवसैनिक पेटून उठलेला आहे. चिपळूणच्या संपूर्ण शिवसैनिकांना मी आवाहन करतो, विनंती करतो आणि साथ घालतो की आपल्या ज्या शिवसेना पक्ष प्रमुखांना आपल्या खुर्चीवरनं खाली उतरवलेले आहे त्यांना पुन्हा एकदा खुर्चीवरती बसवण्यासाठी या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून सन्माननीय प्रशांतजी यादव यांना सतर्क राहून प्रत्येक आपला जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समिती गट असेल आणि संपूर्ण चिपळूण शहरातील नगरपालिकेच्या हद्दीतील शिवसैनिकांनी सतर्क राहून ही खऱ्या अर्थाने ही लढाई खुद्दार विरुद्ध गद्दार अशी आहे. त्यामुळे हे आपल्याला निश्चित दाखवून द्यायचं आहे. एक आमदार आपल्याला निवडून आणून पुन्हा एकदा शिवसेना पक्ष प्रमुखांना मुख्यमंत्री जर करायचं असेल तर हा चिपळूणचा आमदार खऱ्या अर्थाने एक नंबरचं मताधिक्य घेऊन या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातनं विजय करणं ही आपली जबाबदारी आहे. यासाठी मी आवाहन करतो, उद्या परवा मतदान होईल त्यावेळेला मतदान केंद्रावरती जाऊन एक नंबरचं बटन दाबून, एक नंबरचं तुतारी समोरचं बटन दाबून प्रशांतजी यादव यांना विनंती करा, अशी मी शिवसैनिकांना चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील सर्वांना आवाहन करतो.